नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डिसेंबर हप्ता, त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर हप्ता मिळालेला नाही अशा लाभार्थ्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही जी व्हिडिओ आहे ती शेवटपर्यंत पहा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या इथून पुढच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सुरुवात करूया व्हिडिओला. तर या ठिकाणी पहा, शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इथे एक शासन निर्णय तुम्हाला दिसत आहे आणि या शासन निर्णयामध्ये जी माहिती दिलेली आहे ही माहिती तुम्हाला अगोदर आपण पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत. तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबरपासून 2024चे अर्थसहाय्य वितरण हे DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. आणि राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना निवृत्तीवेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. आता इथपर्यंत आपण माहिती वाचलेली आहे, जाणून घेतलेली आहे. पुढील माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही मला सांगायचं आहे की डिसेंबरचा हप्ता कुणाकुणाला आणि किती जमा झालेला आहे. पहा, हा जो हप्ता आहे तो अतिशय कमी लोकांना जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. इतक्या साऱ्या कमेंट येत आहेत आणि कमेंटच्या माध्यमातून माहिती मिळत आहे की लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत, विधवा महिलांना मिळालेले नाहीत, दिव्यांग लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना देखील हे पैसे मिळालेले नाहीत. नुसता पोर्टलवरती मेसेज आला या तारखेपासून या तारखेपर्यंत पैसे जमा होतील. प्रत्यक्षात मात्र खूप कमी लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळेच मी सर्वात अगोदर तुम्हाला विचारलं आहे की कुणाकुणाला किती पैसे जमा झालेले आहेत हे सांगा. पहा, ऑक्टोबरपासूनचे जे वाढीव अनुदान आहे दिव्यांग लाभार्थ्यांना मिळालेलं नव्हतं, त्यांना अपेक्षित आहे ऑक्टोबरपासूनचं डिसेंबरपर्यंत हे अनुदान मिळणं. परंतु आता या महिन्यामध्ये एक नवीनच गोंधळ पाहायला मिळालेला आहे. तो म्हणजे शासन निर्णय न येता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण सुरू होणार अशा प्रकारचा मेसेज पोर्टलवरती पडला. नक्कीच ही चांगली गोष्ट असणार आहे की शासन निर्णय ची वाट न पाहता लाभार्थ्यांना थेट पैसे जमा केले पाहिजेत. परंतु पहा, यामुळे काय होणार आहे याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. तर नेमका काय गोंधळ होणार पहा, शासन निर्णयामध्ये एक विशिष्ट रक्कम योजनेच्या लाभार्थ्यांना त्या महिन्याच्या वितरणासाठी शासनाकडून मंजूर करण्यात येते आणि त्यानुसार वितरण प्रत्यक्ष होतं. परंतु या महिन्यामध्ये शासन निर्णयच आला नाही. तर नेमकी किती रक्कम डिसेंबर महिन्यासाठी मंजूर झालेली आहे? लाभार्थ्यांना आशा होती की ऑक्टोबरपासूनचे जे पैसे मिळालेले नाहीत ते आपल्याला नोव्हेंबरमध्ये मिळतील, परंतु नोव्हेंबरमध्ये सुद्धा मिळालेले नाहीत. मग पुन्हा आशा लागली की डिसेंबरचा हप्ता वाढवून मिळणार. ज्या लाभार्थ्यांना पैसे आले नव्हते त्या लाभार्थ्यांना हे पैसे या महिन्यात मिळतील अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. आता नेमका निधी किती आलेला आहे, निधी किती मंजूर झालेला आहे आणि मंजूर निधीमधून ऑक्टोबरपासूनचे पैसे मिळतील की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आशा देखील कमेंट येत आहेत की आम्हाला पैसेच जमा झालेले नाहीत, या महिन्यातही नाही, मागच्या महिन्यातसुद्धा नाही. त्याचबरोबर म्हणजे आणखीन एक धक्कादायक माहिती, पोर्टलवरचा मेसेज गायब झालेला आहे असं देखील बऱ्याच लाभार्थ्यांचं म्हणणं आहे. जो मेसेज देण्यात आलेला होता की या तारखेपासून या तारखेपर्यंत वितरण होणार आहे तो मेसेजच गायब आहे.
अशी देखील लाभार्थ्यांची माहिती आहे. प्रत्यक्षामध्ये लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त उशिरा मिळत आहे आणि त्यातही शासन निर्णय मंजूर झालेला नाही, त्यामुळे नवीन गोंधळ. आणि हा गोंधळ म्हणजे नेमका निधी किती आला, निधी किती मंजूर आहे आणि या मंजूर निधीमधून किती लाभार्थ्यांना पैसे मिळणार, मागच्या महिन्याचे पैसे मिळतील का चालू महिन्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळतील का, अर्ध्याच लाभार्थ्यांना पैसे मिळतील, हा एक नवा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे. हा एक गोंधळ इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे कृपया करून सरकारला विनंती आहे, निराधार बांधवांचा विचार करता त्यांच्यासाठी पुन्हा एकदा शासन निर्णय काढून थेट ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्याचे एकत्रित अनुदान जमा करावं ज्यांना जमा झालं नाही त्यांना, जेणेकरून त्यांच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होण्यास त्यांना मदत होईल. कारण या योजनेचे लाभार्थी खूप आशेने या हप्त्याची वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी खूप गरजेचा आहे हा हप्ता. त्यामुळे कृपया करून लवकरात लवकर हप्ता जमा करावा.